हाय फ्रेंड्स, वेलकम टू धागा. आज आपण हा फ्लफी असा क्लाउड शेप कसा विणायचा ते बघणार आहोत. तर आपण याला वेगवेगळ्या क्राफ्ट्समध्ये यूज करू शकतो किंवा आपण लहान मुलांना टॉईज वगैरे म्हणून पण देऊ शकतो. तर या जो क्लाउड शेप आहे तर याच्यामध्ये खूप सारे राऊंड्स आहेत आणि प्रत्येक राऊंड हा वेगळा आहे. तर मी इथे प्रत्येक राऊंड या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेला आहे, त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे आणि थोडासा फास्ट पण मी केलेला आहे. तर तुम्ही हा थोडासा स्लो करून बघू शकता. तर सुरुवात करूयात. घेतलेला आहे आणि 3.5 mm चा हुक घेतलेला आहे. तर मॅजिक रिंगने सुरुवात करायची आहे. इथे पहिली साखळी घ्यायची आहे आणि या मॅजिक रिंगमध्ये एकूण 6 सिंगल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत. तर हा पहिला सिंगल क्रोशे, हा दुसरा सिंगल क्रोशे. तर असे एकूण 6 सिंगल क्रोशे आपण विणूयात. सहा सिंगल क्रोशे विणल्यानंतर मॅजिक रिंग बंद करून घ्यायची आहे आणि पहिल्या सिंगल क्रोशेवरती स्लिप स्टिच घेऊन हा राऊंड बंद करायचा आहे. दुसऱ्या राऊंडसाठी एक साखळी घेऊयात आणि याच ठिकाणी आपल्याला 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर प्रत्येक साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर असे एकूण 12 सिंगल क्रोशे आपल्याला या राऊंडमध्ये विणायचे आहेत. यानंतर पहिल्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घेऊन हा राऊंड बंद करायचा आहे. तिसऱ्या राऊंडसाठी एक साखळी आणि एक सिंगल क्रोशे सेम साखळीमध्ये. परत पुढच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर इथे इन्क्रीज करायचे आहेत. परत एक सिंगल क्रोशे, पुढच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर असं अल्टरनेट आपल्याला रिपीट करायचं आहे या साखळ्यांमध्ये. तर चौथ्या राऊंडसाठी इथं मी एक साखळी घेतलेली आहे आणि इथे प्रत्येक साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे असं आपल्याला रिपीट करायचं आहे. तर चौथ्या राऊंडमध्ये आपल्याकडे एकूण 18 सिंगल क्रोशे आहेत. तर इथे रिपीट करून घेऊयात. तर इथे मी हे 5वा राऊंड विणायला सुरुवात करत आहे. तर एक साखळी घेतलेली आहे आणि इथे 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत 2 साखळ्यामध्ये. तर पहिला सिंगल क्रोशे, यानंतर हा दुसरा सिंगल क्रोशे. तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. परत पुढच्या 2 साखळ्यांमध्ये 2 सिंगल क्रोशे, हा 1 आणि हा 2 आणि तिसऱ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर असं इन्क्रीज करायचं आहे आपल्याला. तर एकूण 24 सिंगल क्रोशे आपल्याला या राऊंडमध्ये विणायचं आहेत. तर असंच हे रिपीट करून घेऊयात. यानंतर 6व्या राऊंडसाठी एक साखळी आणि प्रत्येक साखळीमध्ये एक एक सिंगल क्रोशे आपल्याला इथे विणायचं आहे. तर मागच्या राऊंडमध्ये जेवढे सिंगल क्रोशे होते आपल्याकडे 24, तेवढेच 24 सिंगल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत. तर हा राऊंड रिपीट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर असं इथं विणूयात. यानंतर 7व्या राऊंडसाठी आपल्याला एक साखळी घ्यायची आहे आणि एक सिंगल क्रोशे. तर या 9 साखळ्यांमध्ये आपल्याला 9 सिंगल क्रोशे विणायचे आहेत इथे. तर हा पहिला सिंगल क्रोशे विणलाय मी. तर अजून 8 साखळ्यांमध्ये 8 सिंगल क्रोशे विणायचे आहेत, म्हणजे एकूण 9 सिंगल क्रोशे. तर इथे पुढच्या 6 साखळ्यांमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे. 9 सिंगल क्रोशे झाल्यानंतर 6 स्लिप स्टिच घ्यायचे आहेत 6 साखळ्यांमध्ये. आणि परत पुढच्या 9 साखळ्यांमध्ये 9 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर असे एकूण 24 आपल्याला इथे विणायचे आहेत. तर हे रिपीट करून घेऊयात इथं. तर इथे 8व्या राऊंडसाठी आपल्याला परत एक साखळी घ्यायची आहे आणि एक सिंगल क्रोशे घेऊयात त्या साखळीमध्ये. तर एकूण 9 सिंगल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत 9 साखळ्यांमध्ये.
तर हे 9 सिंगल क्रोशे झाल्यानंतर पुढचे जे आपण 6 स्लिप स्टिच घेतल्या होत्या त्याच्या पहिल्या लूपमध्ये सुरुवातीच्या समोरच्या साईडच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. सॉरी, 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत एका साखळीमध्ये. तर फक्त फ्रंट लूपमध्ये आपल्याला इथं विणायचं आहे साखळीच्या. तर हे 2 सिंगल क्रोशे एका साखळीमध्ये, परत पुढच्या साखळीच्या फ्रंट लूपमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर असं हे 6 वेळेला आपल्याला इथं रिपीट करायचं आहे. तर तिसऱ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे, चौथ्या साखळीमध्ये 2, फ्रंट लूपमध्ये 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. परत 5व्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे फ्रंट लूपमध्ये आणि 6व्या साखळीमध्ये 2. तर असं विणायचं आहे. यानंतर पुढचे जे 9 आपले साखळ्या राहिलेल्या आहेत 9, तर या 9 साखळ्यांमध्ये आपल्याला 9 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर असं आपल्याला इथं विणून घ्यायचं आहे. तर हा असेल आपला 8वा राऊंड. तर इथे आपण हा राऊंड बंद करून घेऊयात 8वा आणि पुढच्या राऊंडसाठी एक साखळी विणायची आहे. आणि परत आपल्याला इथे एक सिंगल क्रोशे विणायचा आहे आणि प्रत्येक साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा आहे 9व्या राऊंडमध्ये. तर एकूण 30 सिंगल क्रोशे आपण इथं रिपीट करून घ्यायचं आहे या साखळ्यांमध्ये सुद्धा. तर विणून घेऊयात. 9वा राऊंड संपल्यानंतर 10व्या राऊंडसाठी परत एक साखळी आणि 9 सिंगल क्रोशे आपल्याला विणायचे आहेत. तर इथे 9 सिंगल क्रोशे विणल्यानंतर तर हे 9 सिंगल क्रोशे झाले. पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे आणि एक इनक्रीज असं करायचं आहे. तर हा एक सिंगल क्रोशे आणि पुढची साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे असं 6 वेळेला रिपीट करायचं आहे आपल्याला. तर हा एक सिंगल क्रोशे आणि पुढचा साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर एक वेळेला रिपीट झाला हा पॅटर्न. परत पुढच्या 2 साखळ्यांमध्ये एक सिंगल क्रोशे आणि दुसऱ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर असं 6 वेळेला आपल्याला इथं रिपीट करायचं आहे. परत इथे एक सिंगल क्रोशे 2 सिंगल क्रोशे असं रिपीट करून घेऊया 6 वेळेला. तर इथं मी हे 6 वेळेला रिपीट केलेलं आहे. आपले उरलेले 9 जे खांब आहेत तर इथे आपल्याला 9 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. तर असे एकूण 36 खांब आपण इथं विणलेले आहेत या राऊंडमध्ये. यानंतर पुढच्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची आहे. आपण इथे विणून कंप्लीट केलेलं आहे. तर एक साखळी घेऊयात आणि 11व्या राऊंडसाठी 9 सिंगल क्रोशे आपल्याला 9 साखळ्यांमध्ये विणायचे आहेत. तर हे सुरुवातीचे 9 सिंगल क्रोशे आपण 9 साखळ्यांमध्ये विणायचे आहेत. तर एकूण आपण 36 सिंगल क्रोशे आपण मागच्या राऊंडमध्ये विणले होते. तर त्याला आपण अशा प्रकारे डिवाइड करणार आहोत. तर हे आपण सुरुवातीला 9 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. यानंतर प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आपण एक म्हणजे एकच हे विणायचं आहे आणि एका साखळीमध्ये 2 जिथं विणायचे असतील मी तिथं इनक्रीज दिलेला आहे. तर हाफ डबल क्रोशे विणलेला आहे मी. हा दुसरा हाफ डबल क्रोशे आणि हा तिसरा हाफ डबल क्रोशे. तर 3 हाफ डबल क्रोशे म्हणजे आपल्याला 3 साखळ्यांमध्ये एक हाफ डबल क्रोशे असं विणायचं आहे. यानंतर पुढच्या 12 सिंगल क्रोशेमध्ये आपल्याला 12 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. तर प्रत्येक साखळीवरती एक सिंगल क्रोशे असं. तर हे विणून घेऊयात. इथपर्यंत आपण रिपीट करायचं आहे 12 सिंगल क्रोशे. यानंतर परत 12 सिंगल क्रोशे विणल्यानंतर पुढच्या 3 साखळ्यांमध्ये एक हाफ डबल क्रोशे विणायचा आहे. तर 3 हाफ डबल क्रोशे विणूयात 3 साखळ्यांमध्ये. यानंतर पुढच्या 9 साखळ्यांमध्ये 9 सिंगल क्रोशे.
तर हे इथे रिपीट करून घ्यायचं आहे असं, आणि हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. तर इथे आपण हे विणून घेतलेलं आहे 11वा राऊंड. टोटल आपल्याकडे 36 सिंगल क्रोशे आहेत. 12व्या राऊंडसाठी एक साखळी आणि इथेच आपल्याला एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर 12व्या राऊंडमध्ये आपल्याला 13 सिंगल क्रोशे विणायचे आहेत 13 साखळ्यांमध्ये सुरुवातीला. तर असं इथं रिपीट करून घेऊयात 13 सिंगल क्रोशे. तर इथे मी 13 सिंगल क्रोशे विणल्यानंतर पुढच्या 3 साखळ्यांमध्ये 3 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. हा दुसरा हाफ डबल क्रोशे आणि हा तिसरा हाफ डबल क्रोशे. तर हे असं विणून घ्यायचं आहे. यानंतर पुढच्या 4 साखळ्यांमध्ये 4 डबल क्रोशेस विणायचे आहेत. तर हा पहिला डबल क्रोशे आणि हा दुसरा डबल क्रोशे. तर असे एकूण 4 साखळ्यांमध्ये 4 डबल क्रोशे विणायचे आहेत. यानंतर हे विणल्यानंतर पुढच्या 3 साखळ्यांमध्ये आपण 3 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. जर तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर तुम्ही जे स्क्रीनवरती जे मी सबटायटल दिलेले आहेत तुम्ही त्याला फॉलो करू शकता, किंवा व्हिडिओ थोडासा स्लो करा. यानंतर पुढच्या उरलेल्या 13 साखळ्यांमध्ये 13 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर इथं आपण रिपीट करून घेऊयात आणि राऊंड बंद करून घ्यायचा आहे. तर म्हणून घेऊयात 36 सिंगल क्रोशेस. तर इथं मी हा राऊंड बंद केलेला आहे आणि पुढच्या राऊंडसाठी एक साखळी आणि एक सिंगल क्रोशे घेतलेला आहे. तर आपल्याला 10 साखळ्यांमध्ये 10 सिंगल क्रोशे रिपीट करायचे आहेत इथे. तर एकूण इथं 10 सिंगल क्रोशे विणले आहेत. परत पुढच्या 3 साखळ्यांमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे विणूयात. तर हा पहिला हाफ डबल क्रोशे, हा दुसरा हाफ डबल क्रोशे, तिसरा हाफ डबल क्रोशे. यानंतर डबल क्रोशेस विणायचे आहेत. तर पुढच्या 10 साखळ्यांमध्ये 10 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हा पहिला डबल क्रोशे आणि हा दुसरा डबल क्रोशे. तर असे एकूण 10 साखळ्यांमध्ये 10 इथं डबल क्रोशे विणायचे आहेत. हे विणल्यानंतर आपण पुढच्या साखळ्यांमध्ये 3 हाफ डबल क्रोशे घेणार आहोत. तर हा पहिला हाफ डबल क्रोशे, हा दुसरा हाफ डबल क्रोशे आणि हा तिसरा हाफ डबल क्रोशे. यानंतर उरलेल्या ज्या 10 साखळ्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. तर हे 10 सिंगल क्रोशे विणून घ्यायचा आहे इथपर्यंत आणि हा राऊंड बंद करायचा आहे. तर इथे आपण हा राऊंड पूर्ण केलेला आहे आणि पुढच्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची आहे. प्रत्येक राऊंड सुरू करताना एक साखळी कंपल्सरी घ्यायची आहे. तर 14व्या राऊंडसाठी एक साखळी आणि एक सिंगल क्रोशे घेतला आहे. यानंतर परत 14 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत एकूण 14 साखळ्यांमध्ये. तर विणून घेऊया तिथपर्यंत. 14 सिंगल क्रोशे विणल्यानंतर आपल्याला 8 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत अर्धे खांब. तर हा पहिला अर्धा खांब, दुसरा अर्धा खांब आणि तिसरा अर्धा खांब. तर असे एकूण 8 खांब इथं विणायचे आहेत हाफ डबल क्रोशेस. तर एकूण आपल्याला इथं 36 खांब विणायचे आहेत एकूण या राऊंड मध्ये. तर हे 8 आपले हाफ डबल क्रोशे झाले. यानंतर पुढचे 14 सिंगल क्रोशे विणायचे आहेत 14 साखळ्यांमध्ये. तर हा पहिला. तर असं प्रत्येक साखळीमध्ये उरलेल्या 14 साखळ्या उरतात आपल्या पुढे. तर 14 सिंगल क्रोशे आपल्याला इथं विणायचे आहेत. व्हिडिओ खूप फास्ट वाटत असेल तर तुम्ही स्लो करू शकता याला सेटिंग मध्ये जाऊन. खूप सारे राऊंड्स आहेत त्यासाठी मी फास्ट घेतले आहे. तर कंप्लीट करून घेऊया तिथपर्यंत. यानंतर पुढच्या राऊंडसाठी एक साखळी 15वा राऊंड आपण विणूयात. तर इथे एक साखळी आणि एक सिंगल क्रोशे. तर प्रत्येक साखळीमध्ये एक एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. टोटल 36
सिंगल क्रोशे आपल्याला या राऊंड मध्ये विणून घ्यायचे आहेत. तर इथे आपण हे रिपीट करून घेऊया. तिथे सगळ्या साखळ्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे. तर इथे विणलेला आहे आपण 15वा राऊंड. 16व्या राऊंड साठी एक साखळी घ्यायची आहे आणि एक सिंगल क्रोशे सेम साखळीमध्ये. तर असे एकूण 15 सिंगल क्रोशे आपल्याला इथे सुरुवातीला विणायचे आहेत 15 साखळ्यांमध्ये. तर इथे विणून घेऊयात 15 सिंगल क्रोशे. 15 सिंगल क्रोशे विणल्यानंतर पुढच्या 10 साखळ्यांमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. तर पुढे 10 स्लिप स्टिच घ्यायचे आहेत आपल्याला 10 साखळ्यांमध्ये. तर इथे 10 स्लिप स्टिच विणल्यानंतर परत पुढचे उरलेले जे 11 साखळ्या आहेत तिथे 11 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. तर इथे 11 सिंगल क्रोशे विणून घेऊयात. तर इथं मी हा राऊंड कंप्लीट केलेला आहे आणि पुढच्या राऊंड साठी एक सिंगल क्रोशे आपण इथे विणायचा आहे. तर 17व्या राऊंड साठी एक साखळी आणि याच ठिकाणी एक सिंगल क्रोशे. तर असं एकूण 15 साखळ्यांमध्ये आपल्याला 15 सिंगल क्रोशे इथं विणायचे आहेत 17व्या राऊंड मध्ये सुरुवातीला. तर विणून घेऊया तिथे साखळ्यांमध्ये या. तर 15 सिंगल क्रोशे विणल्यानंतर पुढचा जो लूप आहे आपला साखळीचा त्याच्यामध्ये आपल्याला विणायचा आहे. परत इथे इन्क्रीज करायचे आहेत खांब आपल्याला. तर त्यासाठी फ्रंट लूप मध्ये विणायचा आहे. तर एका साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे असं विणायचं आहे. एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे असं अल्टरनेटिव्ह रिपीट करायचं आहे. तर हे 5 वेळेला रिपीट करायचं आहे. तर इथे एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे असं. तर हा एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर हे दुसऱ्यांदा रिपीट केलं मी. तर असंच एकूण 5 वेळेला आपल्याला इथं रिपीट करायचं आहे आणि फक्त फ्रंट लूप मध्ये आपल्याला इथं विणायचं आहे. तर हा तिसऱ्यांदा आपण इन्क्रीज करायचा आहे. त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे आणि त्या पुढच्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर हा 4दा रिपीट केला आपण आणि लास्ट टाइम एकदा रिपीट करायचा आहे. एक सिंगल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे पुढच्या साखळीमध्ये. तर असं आपण हे एकूण 5 वेळेला रिपीट केलेलं आहे आणि उरलेल्या या साखळ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशे विणायचे आहेत. एका साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे. तर एकूण 41 आपल्याला इथं खांब विणायचे आहेत या राऊंड मध्ये. तर हे असं रिपीट करून घेऊयात आपण. यानंतर पुढच्या राऊंड साठी एक साखळी घेऊयात 18व्या राऊंड साठी आणि एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे सेम साखळीमध्ये. सुरुवातीचे जे 15 साखळ्या आहेत त्याच्यामध्ये 15 सिंगल क्रोशे आपल्याला इथं विणायचे आहेत. तर हे 15 सिंगल क्रोशे आपण इथपर्यंत रिपीट करून घेऊयात. यानंतर पुढे आपल्याला 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत 2 साखळ्यांमध्ये. तर हा दुसरा सिंगल क्रोशे. यानंतर तिसऱ्या साखळीमध्ये एक इन्क्रीज करायचा आहे म्हणजे 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. परत पुढच्या 2 साखळ्यांमध्ये एक सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर असं 5 वेळेला आपल्याला रिपीट करायचं आहे. तर हे 2 वेळेला रिपीट केले आपण. तर अजून 3 वेळेला पुढे इथं रिपीट करून घ्यायचं आहे आपल्याला. इन्क्रीज करायचे आहेत 2 सिंगल क्रोशे 2 साखळ्यांमध्ये आणि तिसऱ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे असं. तर हा एक सिंगल क्रोशे परत पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. 4 वेळेला रिपीट केले आणि लास्ट टाइम एकदा विणायचं आहे. तर हे 2 सिंगल क्रोशे 2 साखळ्यांमध्ये
आणि तिसऱ्या साखळीमध्ये 2 सिंगल क्रोशे. तर हे विणले आहे आपण. यानंतर उरलेल्या 11 सिंगल क्रोशे वरती एक सिंगल क्रोशे विणायचा आहे. 11 सिंगल क्रोशे विणूयात 11 साखळ्यांमध्ये. तर एकूण 46 खांब आपल्याला या राऊंड मध्ये विणायचे आहेत. पुढच्या राऊंडला सुरुवात करूयात. तर एक साखळी घ्यायची आहे आणि याच ठिकाणी आपल्याला एक सिंगल क्रोशे विणायचा आहे. तर एकूण 15 सिंगल क्रोशे विणायचे आहेत आपल्याला सुरुवातीला 15 साखळ्यांमध्ये. तर इथे रिपीट करून घेऊयात. 15 सिंगल क्रोशे विणल्यानंतर पुढच्या 3 साखळ्यांमध्ये 3 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हा पहिला हाफ डबल क्रोशे, हा दुसरा हाफ डबल क्रोशे, तिसरा हाफ डबल क्रोशे. तर हे 3 हाफ डबल क्रोशे विणल्यानंतर पुढच्या साखळ्यांमध्ये आपल्याला डबल क्रोशे विणायचा आहे. तर हा पहिला डबल क्रोशे, हा दुसरा डबल क्रोशे. तर असे एकूण 14 साखळ्यांमध्ये 14 डबल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत. तर विणून घेऊयात. तर इथे 14 डबल क्रोशे विणल्यानंतर पुढच्या 3 साखळ्यांमध्ये परत आपल्याला 3 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हे 2 आणि हा तिसरा हाफ डबल क्रोशे. यानंतर पुढच्या साखळ्यांमध्ये परत सिंगल क्रोशे विणायचे आहेत 11. तर 11 साखळ्यांमध्ये एक सिंगल क्रोशे विणून घ्यायचा आहे. तर एकूण 46 आपण इथे खांब विणणार आहोत या राऊंड मध्ये. यानंतर 20व्या राऊंड साठी एक साखळी घेऊयात सुरुवातीला आणि एक सिंगल क्रोशे. तर एकूण 17 सिंगल क्रोशे आपल्याला स्टार्टिंगला इथे विणायचे आहेत 17 साखळ्यांमध्ये. तर असं हे विणून घेऊया 17 सिंगल क्रोशे. यानंतर 3 साखळ्यांमध्ये हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हा पहिला हाफ डबल क्रोशे, दुसऱ्या साखळीमध्ये दुसरा हाफ डबल क्रोशे आणि तिसऱ्या साखळीमध्ये तिसरा हाफ डबल क्रोशे. यानंतर 10 डबल क्रोशे विणायचे आहेत 10 साखळ्यांमध्ये. पहिला डबल क्रोशे, दुसरा डबल क्रोशे आणि तर अशाच एकूण 10 डबल क्रोशे आपण इथे विणूयात. तर हे 10 डबल क्रोशे विणल्यानंतर पुढच्या परत 3 साखळ्यांमध्ये हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत 3. तर पहिला हाफ डबल क्रोशे, हा दुसरा हाफ डबल क्रोशे आणि हा तिसरा हाफ डबल क्रोशे. 3 हाफ डबल क्रोशे झाल्यानंतर उरलेल्या 13 साखळ्यांमध्ये 13 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर हा प्रत्येक साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा आहे आणि राऊंड बंद करून घ्यायचा आहे इथे. तर इथे रिपीट करून घेऊयात. तर इथे मी हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. यानंतर 21व्या राऊंड साठी एक साखळी विणायची आहे स्टार्टिंगला आणि इथेच आपल्याला एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर असे एकूण 20 सिंगल क्रोशे आता इथे सुरुवातीला विणायचे आहेत आपल्याला 20 साखळ्यांमध्ये. तर असं हे विणून घेऊयात इथे. 20 सिंगल क्रोशे झाल्यानंतर पुढच्या 10 साखळ्यांमध्ये 10 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हा पहिला हाफ डबल क्रोशे, हा दुसरा हाफ डबल क्रोशे. तर असे एकूण 10 हाफ डबल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत 10 साखळ्यांमध्ये. तर विणून घेऊयात. इथे रिपीट करायचं आहे. 10 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत 10 साखळ्यांमध्ये इथे. तर इथे मी विणले आहे 10 हाफ डबल क्रोशे. यानंतर उरलेले साखळ्या ज्या आहेत 16. तर इथे आपल्याला एक सिंगल क्रोशे विणायचा आहे. तर एकूण 16 सिंगल क्रोशे पुढे विणायचे आहेत आपल्याला. तर हा दुसरा सिंगल क्रोशे. तर असं रिपीट करायचं आहे. एकूण 46 खांब आपल्याला इथे विणायचे आहेत. तर इथे हा राऊंड पूर्ण झालेला आहे. पुढच्या राऊंड साठी एक साखळी आणि प्रत्येक साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा आहे. एकूण 46 सिंगल क्रोशे आपल्याला विणायचे आहेत. जेवढे आपले मागच्या राऊंड मध्ये सुद्धा होते तेवढेच आपल्याला
पुढे विणायचे आहेत. तर एक सिंगल क्रोशेचा राऊंड हा रिपीट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे एकूण 46 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. यानंतर पुढच्या राऊंडसाठी एक साखळी घेऊया 23व्या राऊंडसाठी आणि एक सिंगल क्रोशे. तर एकूण 20 सिंगल क्रोशे आपल्याला इथे स्टार्टिंगला विणायचे आहेत 20 साखळ्यांमध्ये. तर हे 20 सिंगल क्रोशे रिपीट करून घेऊयात. इथे 20 सिंगल क्रोशे मी विणलेले आहेत. यानंतर पुढच्या 10 साखळ्यांमध्ये 10 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हा पहिला हाफ डबल क्रोशे, हा दुसरा हाफ डबल क्रोशे, तिसरा हाफ डबल क्रोशे. तर असे एकूण 10 हाफ डबल क्रोशे 10 साखळ्यांमध्ये रिपीट करायचं आहे इथपर्यंत. तर विणून घेऊयात. तर हे रिपीट करायचं आहे 10 हाफ डबल क्रोशे. हे विणल्यानंतर पुढचे जे 16 सिंगल क्रोशे आहेत आपले, तर त्याच्यामध्ये आपल्याला 16 सिंगल क्रोशे विणायचे आहेत 16 साखळ्यांमध्ये. प्रत्येक साखळीमध्ये एक एक सिंगल क्रोशे आपण इथपर्यंत रिपीट करून घ्यायचा आहे. तर एकूण 46 खांब आपल्या इथे विणायचे आहेत. यानंतर पुढच्या राऊंडसाठी एक साखळी आणि सेम साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे सुरुवातीला विणायचा आहे. 24वा राऊंड आपण विणत आहोत. तर सुरुवातीला 17 सिंगल क्रोशे आपल्याला इथे विणून घ्यायचे आहेत. प्रत्येक साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे असे 17 सिंगल क्रोशे आपण इथे विणूयात. यानंतर पुढच्या 3 साखळ्यांमध्ये 3 हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. प्रत्येक साखळीमध्ये 3 हाफ डबल क्रोशे विणल्यानंतर पुढच्या 10 साखळ्यांमध्ये 10 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हा पहिला डबल क्रोशे, यानंतर दुसरा डबल क्रोशे. तर एकूण 10 डबल क्रोशे आपण इथे विणूयात. तर इथं रिपीट करून घेऊया 10 डबल क्रोशे. यानंतर परत 3 साखळ्यांमध्ये 3 हाफ डबल क्रोशे, आणि हा तिसरा हाफ डबल क्रोशे. यानंतर उरलेले जे 13 खांब आहेत आपले 13 साखळ्या, तर इथे 13 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. प्रत्येक साखळीवरती एक सिंगल क्रोशे. तर इथं आपण रिपीट करून घेऊयात या साखळ्यांमध्ये. यानंतर 25व्या राऊंडसाठी एक साखळी आणि एक सिंगल क्रोशे. तर एकूण 15 सिंगल क्रोशे आपण स्टार्टिंगला विणणार आहोत 25व्या राऊंडमध्ये. तर 15 साखळ्यांमध्ये 15 सिंगल क्रोशे रिपीट करूयात. यानंतर 3 हाफ डबल क्रोशे 3 साखळ्यांमध्ये. हा पहिला हाफ डबल क्रोशे, दुसरा हाफ डबल क्रोशे, तिसरा हाफ डबल क्रोशे. यानंतर पुढच्या 14 साखळ्यांमध्ये 14 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हा पहिला डबल क्रोशे, हा दुसरा डबल क्रोशे. तर असे एकूण 14 डबल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत. तर विणून घेऊयात इथपर्यंत. तर रिपीट करायचं आहे. यानंतर हा 14 डबल क्रोशे विणल्यानंतर आपल्याकडे 14 अजून खांब आहेत. तर पहिल्या 3 खांबांमध्ये हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत. 3 हाफ डबल क्रोशे 3 साखळ्यांमध्ये विणायचे आहेत. यानंतर 11 सिंगल क्रोशे विणायचे आहेत पुढच्या 11 साखळ्यांवरती. तर इथे आपण एक एक सिंगल क्रोशे विणून घेणार आहोत आणि राऊंड बंद करून घ्यायचा आहे. तर इथे विणून आपण हा राऊंड बंद करून घ्यायचा आहे 25वा. तर 26व्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची आहे आणि इथे आपण एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे सुरुवातीला. तर प्रत्येक राऊंड आपल्याला एका साखळीने सुरुवात करायचा आहे आणि 15 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत आपल्याला 15 साखळ्यांमध्ये सुरुवातीला 26व्या राऊंडमध्ये. तर इथे आपण 15 सिंगल क्रोशे विणून घेऊयात.
इथं रिपीट करायचं आहे 15 सिंगल क्रोशे. यानंतर 2 साखळ्यांमध्ये 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत पुढच्या, आणि आपण इथं कमी करणार आहोत या राऊंडमध्ये. तर हे 2 साखळ्या आपल्याला एकत्र विणायच्या आहेत अशा प्रकारे. तर या 3 लूपमधून एक काढायचा आहे. तर इथं आपण एक साखळी कमी केलेली आहे. परत पुढच्या 2 साखळ्यांमध्ये 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. आणि पुढच्या 2 साखळ्या एकत्र विणायच्या आहेत, म्हणजे कमी करायचा आहे एक खांब अशा प्रकारे. तर हे 2 वेळेला रिपीट केलंय. तर असं एकूण 5 वेळेला आपल्याला इथे रिपीट करायचं आहे. यानंतर उरलेल्या 11 सिंगल क्रोशेवरती आपल्याला 11 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर एकूण 41 आपण इथं खांब विणायचा आहे या राऊंडमध्ये. तर 41 खांब आपल्याला इथं भेटतात. तर इथं आपण रिपीट करायचं आहे, बंद करायचं आहे राऊंड इथे. यानंतर पुढच्या राऊंडसाठी एक साखळी आणि 15 सिंगल क्रोशे आपण 15 साखळ्यांमध्ये विणायचं आहे सुरुवातीचे. परत आपण या राऊंडमध्ये सुद्धा कमी करणार आहोत साखळी आता. तर हे सुरुवातीला 15 सिंगल क्रोशे आपण इथं विणून घेऊयात. यानंतर एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे एका साखळीमध्ये आणि पुढच्या 2 साखळ्या कमी करायच्या आहेत. तर 2 साखळ्यांमधून एक साखळी घ्यायची आहे. तर हे एक वेळेला केले आपण. परत पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या 2 साखळीमध्ये एकत्र विणायचे आहेत, कमी करायचं आहे. तर हे दुसऱ्यांदा. तर असंच अजून 3 वेळेला आपल्याला करायचं आहे. तर एक सिंगल क्रोशे एका साखळीमध्ये आणि पुढचे 2 साखळ्या एकत्र विणायच्या आहेत. तर हे 3 वेळेला. परत पुढे एक साखळी, एक सिंगल क्रोशे आणि 2 सिंगल क्रोशे मधून एक, असं 4 वेळेला. आणि हा 5व्या वेळेला आपण रिपीट करत आहोत. तर या 2 पुढच्या साखळ्यांमधून एक. तर हे 5 वेळेला आपण रिपीट केलेलं आहे. यानंतर हे विणल्यानंतर पुढं आपल्याला 11 सिंगल क्रोशेवरती 11 सिंगल क्रोशे सेम विणायचे आहेत. तर हा पहिला, दुसरा. तर असं आपण प्रत्येक साखळीमध्ये एक विणून घ्यायचा आहे आणि बंद करून घ्यायचा आहे. यानंतर पुढच्या राऊंडसाठी एक साखळी आणि याच ठिकाणी एक सिंगल क्रोशे. या राऊंडमध्ये सुद्धा आपण खांब कमी करणार आहोत. तर सुरुवातीला आपण 14 खांब इथं विणून घेऊया. 14 सिंगल क्रोशे 14 साखळ्यांमध्ये. तर इथं विणून घेऊयात. 14 सिंगल क्रोशे विणल्यानंतर परत एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आणि पुढच्या 2 साखळ्या एकत्र विणायच्या आहेत. तर असं आपल्याला हे 4 वेळेला रिपीट करायचं आहे या राऊंडमध्ये. एक वेळेला केले आपण, दुसऱ्या वेळेला एक सिंगल क्रोशे, परत पुढच्या 2 साखळ्यांमधून एक, असं करायचं आहे. तर हे 2 वेळेला. तर अजून 2 वेळेला आपल्याला इथे खांब कमी करायचे आहेत. तर हे एक सिंगल क्रोशे आणि पुढचे 2 साखळ्या एकत्र विणायच्या आहेत 3 वेळेला. परत एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या 2 साखळ्यांमधून एक काढायचं आहे. तर हे 4 वेळेला. तर हे 4 वेळेला आपण रिपीट केलेलं आहे. परत उरलेल्या 10 साखळ्यांमध्ये आपल्याला 10 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर इथे एकूण आपले 32 खांब आपल्याला या राऊंडमध्ये मिळतात. तर एक एक सिंगल क्रोशे आपण इथं रिपीट करून घेऊयात. यानंतर पुढच्या राऊंडसाठी एक साखळी आणि 14 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. तर ही साखळी नेहमी घ्यायची आहे आपल्याला प्रत्येक राऊंड सुरू करताना. यानंतर सिंगल क्रोशे विणायचा आहे. तर असे एकूण 14 सिंगल क्रोशे आपण इथं विणून घेऊयात 28व्या राऊंडमध्ये सुरुवातीला. तर इथे विणूयात 14 सिंगल क्रोशे. 14 सिंगल क्रोशे विणल्यानंतर पुढे
एक सिंगल क्रोशे घ्यायचे आहे एका साखळीमध्ये आणि 2 साखळ्या मधून एक असं करायचं आहे. परत एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या 2 साखळ्यांमधून एक. तर इथे 4 वेळेला आपल्याला कमी करायचे आहेत खांब. तर हे 2 वेळेला केले आपण. तर अजून 2 वेळेला हे रिपीट करायचं आहे. तर एक सिंगल क्रोशे घेऊयात आणि पुढच्या 2 साखळ्यांमधून, तर इथे पुढच्या 2 साखळ्यांमधून रिपीट करायचं आहे असं. तर हे 4 वेळेला केले आणि उरलेले 10 साखळ्यांमध्ये 10 सिंगल क्रोशे रिपीट करायचे आहेत. यानंतर पुढच्या राऊंडसाठी 29वा राऊंड विणत आहोत आपण. तर एक साखळी आणि एक सिंगल क्रोशे. तर असे एकूण 13 सिंगल क्रोशे स्टार्टिंगला घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे इथं आपण 13 सिंगल क्रोशे विणूयात. यानंतर स्लिप स्टिच घ्यायची आहे आपल्याला. तर ही पहिली स्लिप स्टिच, दुसरी स्लिप स्टिच आणि हे तिसरी. तर एकूण 6 स्लिप स्टिच आपण इथे विणूयात. तर हे 6 स्लिप स्टिच विणल्यानंतर आपल्याकडे 13 सिंगल क्रोशे राहतात पुढे. तर 6 स्लिप स्टिच विणल्यानंतर 13 सिंगल क्रोशे आपल्याला रिपीट करायचे आहेत पुढच्या सिंगल क्रोशामध्ये. यानंतर पुढच्या राऊंडसाठी एक साखळी आणि 13 सिंगल क्रोशे विणायचे आहेत 13 साखळ्यांमध्ये. तर इथं विणून घेऊयात आपण. यानंतर स्लिप स्टिच विणायचे आहेत आणि फ्रंट लूप मध्ये विणायचे आहेत आपल्याला. तर 6 सिंगल क्रोशे विणायचे आहेत फ्रंट लूप मध्ये, प्रत्येक साखळीमध्ये एक एक. तर प्रत्येक साखळीच्या फ्रंट लूप मध्ये एक सिंगल क्रोशे असं 6 वेळेला रिपीट करायचं आहे. तर हे 6 वेळेला रिपीट केल्यानंतर पुढच्या 13 सिंगल क्रोशे मध्ये दोन्ही लूप घ्यायचे आहेत आता सिंगल क्रोशे विणताना. तर हे 13 सिंगल क्रोशे आपण रिपीट करायचं आहे इथं कर. यानंतर 31व्या राऊंडसाठी एक साखळी आणि 3 सिंगल क्रोशे विणायचे आहेत सुरुवातीला. आणि पुढच्या ज्या 2 साखळ्या आहेत त्या एकत्र विणायच्या आहेत. तर इथं कमी करायचं आहे. यानंतर परत 3 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत 3 साखळ्यांवरती. तर हा तिसरा सिंगल क्रोशे आणि या पुढच्या 2 साखळ्या एकत्र विणायच्या आहेत. तर असे एकूण 6 वेळेला आपल्याला इथे रिपीट करायचं आहे. विणून घेऊयात. तर इथं आपण हे विणून घेतलेलं आहे. एकूण 24 आपल्याकडे इथे खांब आहेत. यानंतर आपण इथे कॉटन स्टफ करायचं आहे. इथं मी आर्टिफिशियल कॉटन घेतलेलं आहे, फायबर कॉटन. तर याला असं व्यवस्थित आपल्याला शेपमध्ये फिट करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला परत राऊंड डिक्रीज करायचे आहेत, कमी करायचे आहेत. तर परत एक साखळी आणि 2 सिंगल क्रोशे 2 साखळ्यांमध्ये आणि पुढचे 2 या 2 साखळ्या कमी करायच्या आहेत. तर असं आपल्याला 6 वेळेला रिपीट करायचं आहे. परत पुढे 2 सिंगल क्रोशे 2 साखळ्यांमध्ये आणि 2 साखळ्या कमी करायच्या आहेत. तर असं रिपीट करायचं आहे. एकूण आपल्याला इथे 18 खांब इथं मिळतात. यानंतर परत आपल्याला पुढच्या राऊंडसाठी एक साखळी आणि एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आणि पुढच्या 2 साखळ्या आपण एकत्र विणायच्या आहेत. तर इथं कमी करायचे आहे. परत एक सिंगल क्रोशे एका साखळीमध्ये आणि पुढच्या 2 साखळ्या एकत्र विणायच्या आहे असं. तर एकूण 6 वेळेला आपल्याला इथे रिपीट करून घ्यायचं आहे. तर 12 सिंगल क्रोशे उरतात आपले या राऊंड मध्ये मिळतात आपल्याला. तर असं करून आपल्याला डिक्रीज करायचं आहे. परत आपण शेवटचा राऊंड आपण इथं एक सिंगल क्रोशे आणि डिक्रीज. तर इथं आपण प्रत्येक 2 साखळ्या एकत्र विणायचं आहे.
तर एकूण 6 सिंगल क्रोशे आपल्याकडे राहतात. तर अशा प्रकारे आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे. या राऊंड नंतर तुम्ही याला शिवून पण बंद करू शकता किंवा पूर्ण बंद होईपर्यंत सुद्धा आपण सिंगल क्रोशे रिपीट करू शकतो. आपण एकत्र विणू शकतो याला. तर हे कंप्लीट आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. तर हे होल बंद करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या क्लाउड विणून झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक जरूर करा. थँक्यू.